नमस्कार रसिका श्रोते हो. आज आपण एक ललित लेख ऐकणार आहोत. शीर्षक आहे शाळेतली आई. लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया शाळेतली आई. मी शाळेत फार उशिरा गेलो. दुसरीपर्यंतचा माझा अभ्यास मुख्यतः भाषा आणि अंकगणितं घरीच तयार करून घेतली होती. त्यामुळे दुसरीच्या 9माही परीक्षेनंतर मध्येच कधीतरी मी शाळेत जाऊ लागलो. घरी राहायला सोकावल्यामुळे मला शाळेत सुरुवातीला फार कंटाळा यायचा. मला शाळेतून न्यायला आणायला एक नोकर ठेवला होता. शाळेतल्या शिपायाचाच तो मुलगा होता. शाळेत जाऊ लागल्या 3ऱ्या दिवशी मी मधल्या सुट्टीत एकटाच घरी परतलो. नोकर बिचारा शाळा सुटल्यानंतर मी कुठेच दिसत नाही हे पाहून घाबराघुबरा झाला. मी शाळेत नाही आहे असं घरी सांगायला आला. मी त्याचा हसतमुखाने स्वागत केलं. रात्री वडिलांनी विचारलं, शाळेतून मध्येच परत का आलास? मी म्हटलं, मला आईची आठवण झाली, वर्गात लक्ष लागेना. असं शाळेतून वाटेल तेव्हा निघून यायचं नाही, त्यांनी मला बजावलं. पण शाळेत आईची आठवण येते यावर काय इलाज करायचा हे काही त्यांनी मला सांगितलं नाही. पण आपोआपच तो प्रश्न सुटला. आमच्या क्लास टीचर माझ्याशी फार ममतेने वागू लागल्या. वयाने त्या तरुणच होत्या, पण वागणं बोलणं मायाळूपणाचं होतं. एकदा त्यांनी मला मधल्या सुट्टीत टीचर्स रूममध्ये बोलावून घेतलं. बशी माझ्यासमोर ठेवून म्हणाल्या, हा शिरा खा. तुला आवडतो ना शिरा? मला होय नाही काहीच म्हणता येईना. टीचर्स रूममध्ये इतर शिक्षकांसमोर बसून शिरा खाण्याची कल्पना अवघडून टाकणारी होती. मी नाईलाजाने तिच्या वेताच्या बसक्या खुर्चीत बसकण मारली. टेबल माझ्या कपाळाशी आलं. मी बशी मांडीवर घेतली आणि चुपचाप खाऊ लागलो. पण आणखीनच अवघडून जावं अशी परिस्थिती. त्या माझ्याविषयी इतर शिक्षकांना सांगू लागल्या, हा मुलगा आत्ता आलाय शाळेत, पण दुसरीची सगळी पुस्तकं याला तोंडपाठ आहेत. सगळे शिक्षक माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागले. मी त्या बसकट खुर्चीत अधिकच दिसेनासा होण्याचा प्रयत्न करू लागलो. शिरा कसाबसा संपवून मी रूम बाहेर धूम ठोकली. पण कौतुक मला आवडत होतं हे खरंच. त्यामुळे आता मला शाळा सुसह्य व्हायला लागली. माझ्या कानात त्यावेळेला डूल होते. वर्गात मी एकटाच मुलगा होतो डूल घालणारा. मुलं थोडीफार चिडवायचीही, म्हणून मी एकदा आईच्या मागे लागून ते डूल काढून टाकले. बाईंचं माझ्यावर लक्ष असावं. त्यांनी लगेच विचारलं, डूल कशाला काढलेस? चांगले दिसायचे. मी म्हटलो, नको डूल, मुलं पोरगी म्हणून चिडवतात. तशा त्या हसल्या आणि त्यांनी माझ्या केसांवरून जोराने हात फिरवला. मग विस्कटलेल्या केसांचा स्वतःच नीट भांग पाडून दिला. माझ्या परीक्षेच्या आधीच त्या शाळेतून अचानक निघून गेल्या. मी आठवडाभर अस्वस्थ राहिलो. मला एकदम असुरक्षित वाटू लागलं. त्या बाई शाळेत कायम राहतील असं मी गृहीत धरलं होतं. आणि एकाएकी त्या निरोपसुद्धा न घेता निघून गेल्या होत्या. मला धक्का बसला. माणसांच्या नात्यांमध्ये कायम टिकणारं असं काही नसतं याचा मला आलेला तो पहिला अनुभव होता. पण लवकरच माझी काळजी घेणाऱ्या आणखीन एक शिक्षिका माझ्या वर्गावर आल्या. माझा मराठी निबंध त्यांनी वर्गात वाचून दाखवला आणि माझी प्रशंसा केली. तेव्हापासून शाळा सुटल्यावर त्यांना भेटून 5 मिनिटं तरी त्यांच्याशी बोलायचं असा परिपाठ मी ठेवला. एके दिवशी त्यांनी ड्रॉवरमधून एक जाडजूड दिवाळी अंक बाहेर काढला. त्याचं नावच दीपावली होतं. बाई मला म्हणाल्या, हा अंक घरी ने, वाच, तुला चित्रांची आवड आहे ना? यात बघ, दलाल नावाच्या आर्टिस्टने किती सुरेख चित्र काढली आहेत ते. अंक तर छानच होता, पण त्याहून विशेष होतं ते बाईंनी तो आवर्जून मला द्यावा हे.
एका सुट्टीच्या दिवशी बाई मला सबंध दिवस आपल्या घरी राहायला घेऊन गेल्या. कुकरमध्ये त्यांनी जेवण तयार केलं, कपाटातली पुस्तकं जागच्या जागी लावली, फोटोंचे अल्बम काढले. सगळे उद्योग मी त्यांच्या बरोबरीने केले. नाना गोष्टी त्या मला समजावून देत होत्या, लहानपणीच्या आठवणी सांगत होत्या. घरात आम्ही दोघंच होतो. बाईंचे यजमान कामाला बाहेर गेले होते आणि घरात मुलं नव्हती. दुपारी बाई खिन्नपणे हसून म्हणाल्या, तुला कंटाळा आला की सांग हं, मी तुला घरी पोचवेन. काय करणार, इथे तुझ्याबरोबर खेळायला मुलंच नाही आहेत. मी नम्रपणे म्हटलं, नसू देत, मी पुस्तकं वाचेन. पण त्या घरात मुलं नव्हती, यामुळे मी देखील थोडा कष्टी झालोच होतो. मी तेव्हा अतिशय कृश होतो, अशक्तच म्हटलं तरी चालेल. एके दिवशी बाई आणि त्यांचे यजमान संध्याकाळचे आमच्या घरी आले आणि आई दादांना म्हणाले, आम्ही याच्या तब्येतीविषयी बोलायला आलोत. सबंध संध्याकाळभर त्या चौघांची चर्चा चालली होती आणि शेवटी माझ्यासाठी काही पथ्य, काही औषधं असं सांगून ते प्रेमळ जोडपं बाहेर पडलं. त्यानंतर काही वर्ष मी पुरुष शिक्षकांच्याच ताब्यात होतो. त्या काळात कितीतरी शिक्षक केवळ शिकवण्याच्या आवडीने हा पेशा पत्करत. वर्गात विद्यार्थ्यांची संख्याही बेताची असे. तेव्हा उत्तम शिकवणारे, आनंदात राहणारे, विषयावर प्रभुत्व असलेले आणि मुलांबद्दल आपुलकी बाळगणारे असे पुष्कळ शिक्षक पाहायला मिळत. परंतु टीचरच्या तोवर आम्ही बाईंना टीचर आणि शिक्षकांना सर म्हणू लागलो होतो. तर टीचरच्या जिव्हाळ्याची सर कधीही सरांच्या स्नेहाला आली नाही. त्यावेळी आमच्या शाळेत बहुसंख्य सरांबरोबर ज्या 1-2 टीचर होत्या, त्यांच्यापैकी एक मला चांगल्या आठवतात. त्या इतक्या करड्या दिसायच्या आणि खरखरीत आवाजात बोलायच्या की मला त्यांची भीतीच वाटे. त्यांच्या डोळ्यांभोवती काळं जमलेलं होतं, त्यामुळे त्यांची नजरही उग्र वाटायची. 9वारी लुगडी नेसणाऱ्या या टीचर मुलांना तळहातावर डस्टरने मारायलाही कमी करत नसत. त्या मध्यमवयीन असल्या तरी अविवाहित होत्या. एकदा मी हस्तलिखित मासिकात काढलेली चित्र त्यांनी पाहिली. मला म्हणाल्या, तुला माहिती आहे, मीही चित्र काढते. मला हे माहिती नव्हतं, कारण त्या चित्रकला शिकवत नसत. भूगोल, सायन्स असले नीरस विषय शिकवत. टीचर म्हणाल्या, तुझा हात चांगला आहे, उगाच मासिकातली चित्र नक्कलण्यात वेळ घालवू नकोस, रीतसर पेंटिंग शिक. मी केतकरांच्या क्लासमध्ये जाते, तू येशील तिथे शिकायला? मी तात्काळ हो म्हटलं. घरी आलो तो हरखूनच. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दादांना घेऊन ठाकूरद्वारमधल्या केतकरांच्या पेंटिंग स्कूलमध्ये गेलो. पाहतो तर काय, एका मोठ्या हॉलमध्ये सुमारे 30 प्रौढ स्त्री पुरुष. हॉलच्या मध्यावर एक साधुबुवा बसला होता. त्याचं चित्र आपापल्या चित्रफलकावर रंगवण्यामध्ये दंग झाले होते. आश्चर्य म्हणजे आमच्या एरवी अत्यंत रुक्ष वाटणाऱ्या त्या टीचर देखील साधुबुवाचं चित्र काढत होत्या. मला दारात घुटमळताना पाहून त्यांनी कुंचला बाजूला ठेवला आणि बाहेर येऊन माझं आणि दादांचं स्वागत केलं. मला आत नेऊन सगळा स्टुडिओ दाखवला. दादांना माहितीपत्रक देऊन सांगितलं, ह्याला रोज पाठवत जा हं. पण पेंटिंग माझ्या नशिबात नव्हतं. घरच्यांचं म्हणणं पडलं की रोजची सकाळ पेंटिंगमध्ये घालवून हा मुलगा अभ्यास कधी करणार. आमच्याकडे माझा नंबर पहिल्याचा दुसरा झाला की रिझल्टच्या दिवशी सुतक पाळलं जायचं. हो, त्यामुळे मला केतकरांकडे पुन्हा जायचा प्रसंगच आला नाही. पण मी चित्रकला शिकावी यासाठी बाईंनी दाखवलेली आस्था मी जन्मात विसरलो नाही. पुढे मी शाळा बदलून गेलो. इथे मला ज्या टीचर भेटल्या त्यांचा शाळेत चांगलाच दरारा होता. मुलांवरच्या प्रेमाने त्यांना मायेबरोबरच रागाचाही हक्क दिलेला होता. त्या काळात माझ्या नकळत मला स्कॉलर हे बिरुद चिकटलं होतं.
पण त्या बिरुदाचे फायद्यांपेक्षा तोटेच अधिक होते. स्कॉलरने टार्गटपणा करायचा नाही, मस्ती करणाऱ्या मुलांमध्ये मिसळायचं नाही, अवांतर गोष्टीत वेळ फुकट घालवायचा नाही, अशा अलिखित नीती नियमावलीचा मी बळी झालो. त्यातून माझी प्रकृती नाजूक होती, म्हणून माझ्यासाठी बर्फ खायचा नाही, तेलकट खायचं नाही, अशी अनेक पथ्य होती ती वेगळीच. खाण्यापिण्याची पथ्य एक वेळ पाळता येतील, पण वागण्याची पथ्य पाळणं अंमळ कठीणच होतं. टीचरची माझ्यावर करडी नजर असायची. कधीकधी मला या गोष्टीचा राग देखील यायचा. एकदा आम्ही पिकनिकला गेलो. आता मी मोठा म्हणजे 9वीतला होतो. तर शाळा मुलामुलींची होती. पिकनिकमध्ये केव्हा तरी आम्ही 1-2 मुलगे 2-3 मुलींबरोबर गप्पा मारत मारत भटकायला गेलो. परत आलो तर टीचर रागाने लाल झालेल्या मला बाजूला घेऊन म्हणाल्या, कुठे गेला होतास? मी म्हटलं, कुठे नाही, इथेच फिरत होतो त्या ओढ्यापर्यंत. मुलींबरोबर गेला होतास की नाही? हो हो, पण मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर तो हा देखील होता. ह्याचं नाव घेताच बाईंचा राग अधिकच उसळला. तो मुलगा फुकट गेलेला आहे, तुला माहिती नाही? त्या म्हणाल्या, तुझ्यासारख्याने त्याच्याबरोबर जावं आणि कारणाशिवाय मुलींशी बोलू नये इतकंही समजत नाही का तुला? पुन्हा असं काही करताना दिसलास ना तर बघ. मी काय अनैतिक केलंय तेच मला समजलं नव्हतं. मी गप्पच राहिलो. आणि बर्फाचा गोळा कशाला खाल्लास? नाही, मी नाही खाल्ला, मला बर्फ खायला बंदी आहे. म्हणूनच म्हणते, खाऊनच्या खाऊन वर खोटं कशाला बोलतोस? माझा संताप कपाळात गेला. मी कधीच खोटं बोलत नसे आणि तसा आरोप कोणी केलेला मला सहनही होत नसे. मी खोटं बोलत नाही आहे, मी संयम ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणालो. मी खरंच गोळा खाल्ला नाही. खोटं. तुझ्या शर्टावर हा गुलाबी डाग पडलाय, तो गोळ्याचा नाही तर कसला आहे? हा डाग त्या ह्याने पाडला. गोळा खाताना पैसे द्यायला तो पुढे वाकला तेव्हा माझ्या शर्टावर. माझं स्पष्टीकरण शब्दशः खरं असूनही ऐकताना जिथे माझं मलाच खोटं वाटत होतं तिथे त्या बाईंना कुठून पटणार? मी खोटं बोलतो असाच त्यांनी पक्का ग्रह करून घेतला. मुलींशी बोलणं किंवा बर्फाचा गोळा खाणं यापेक्षा खोटं बोलणं हा केव्हाही अधिक मोठा अपराध होता आणि तो माझ्यासारख्या एरवी नमुनेदार वागणाऱ्या मुलाने करावी हे पाहून त्यांचा अगदी तिळपापड झाला होता. दुसऱ्या दिवशी वर्गात त्यांनी माझं नाव न घेता वर्गाला उद्देशून एक भाषणसुद्धा केलं. शर्टवरच्या डागाचा पुरावा असतानाही एक चांगला मुलगा गोळा खाल्ल्याचं ना कबूल करून चक्क खोटं बोलतो तेव्हा मला विलक्षण दुःख होतं, असं म्हणाल्या त्या. मला डोकं आपटून घ्यावंसं वाटत होतं, पण मी निव्वळ पुस्तकात डोकं खुपसून निमूट बसून राहिलो. मात्र या कोण मला बोलणाऱ्या असं काही माझ्या मनात आलं नाही. घरातल्या माणसावर जसं आपण एखाद्या वेळेला रागवतो तसंच मी त्यांच्यावर रागावलो. मात्र मला बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार मी अमान्य केला नाही. आपण निरपराधी असतानाही जवळच्या माणसाने आपल्याला दोष द्यावा याचं दुःखच काय ते मला झालं. 10वीमध्ये याच टीचरनी मला दिवाळीच्या सुट्टीत रोज घरी बोलावून बीजगणित, भूमितीचे पेपर्स सोडवायला लावले. टीचरची जागा लहान होती, पण आम्हा मुलांना त्याचं काही वाटत नसे. दाटीवाटीने बसून आम्ही गणितं सोडवत असू, थट्टा मस्करी करत असू आणि टीचरच्या हातचे चहा पोहे कधी येत आहेत याची वाट पाहत असू. आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर अशी माया करणाऱ्या बाई असतात की नाही हे मला माहीत नाही, पण माझी खात्री आहे की आजही त्या असतील. तेव्हासारख्या नऊवारी नेसणाऱ्या नसतील, लिपस्टिक लावणाऱ्या असतील, जन्मभर अविवाहित राहिलेल्या किंवा विनापत्य अशा नसतील, मुलाबाळांच्या घरातील असतील. पण काळ बदलला, समाज बदलला, तरीही स्त्री शिक्षिका वात्सल्याला कधीच पारखी होणार नाही.
प्रत्येकाने मागे वळून पाहावं. त्याला त्याच्या वाढीच्या काळात त्याच्यावर मायेची पाखर धरणारी एक तरी शिक्षिका दिसेल. आणि आजही ती शिक्षिका जिथे असेल तिथून त्याचं यश चिंतित असेल. परवाच मला 70च्या घरातल्या माझ्या टीचरचं कापऱ्या अक्षरात लिहिलेलं एक कार्ड आलं. अनेक आशीर्वाद. अलीकडे तुझं नाव खूप ऐकते. लिहिलेलंही वाचते. लोकांना सांगते की मी याला मराठी शिकवित होते. असाच मोठा हो. तुझीच शाळेतली आई. किती गोड आहे ना. इथे संपलाय हा लेख. पण खरंच एकदा मागे वळून बघा ना तुम्ही सुद्धा. मला माझ्या 6वी 7वीतल्या टीचर बाई, आम्ही बाईच म्हणायचो, बाई आठवत आहेत, भेंडेबाई आणि तांदूळवाडकर बाई. आणि नंतर 9वीतल्या राजेबाई मात्र नऊवारी नेसणाऱ्या होत्या. आणि भेंडेबाई आणि तांदूळवाडकर बाई ह्या दोघीही गोल साडी नेसणाऱ्या होत्या. राजेबाई जसं ह्या लेखात म्हटलं आहे तसं नऊवारी नेसणाऱ्या, जाड फ्रेमचा चष्मा, कपाळाला मोठं कुंकू, आंबाडा घालायच्या. आणि ह्या तिन्ही ह्या शिक्षिकांनी माझ्यावर अत्यंत प्रेम केलं. मी अजूनही त्यांना विसरू शकत नाही. नंतर कॉलेजमध्ये अगदी FY पासून त्यांच्या म्हणजे माझ्या प्रोफेसरांच्या मृत्यूपर्यंत आम्हा दोघांवर, उभयतांवर अतोनात प्रेम करणारे आमचे प्राध्यापक अनंत भावे हे एक आम्हाला मिळाले. म्हणजे हे सर्व धनच आहे. राजेबाई, भेंडेबाई, तांदूळकर बाई ह्या परत नाही भेटल्या. पण अनंत भावे सर मात्र आत्तापर्यंत म्हणजे अगदी ते जाण्याच्या काही दिवस आधीपर्यंत भेटत होते. नाहीतर आमचं फोनवरती बोलणं व्हायचं. खूप छान आठवणी असतात तशा. माझ्या मुलांनासुद्धा ज्युनियर KGमध्ये असतानाच आणि KGमध्ये इतक्या चांगल्या बाई मिळाल्या, चक्रवर्ती मॅडम आणि मैथिली टीचर, की त्या दोघींमुळे माझ्या मुलांना शाळेची गोडी लागली हे मला पण कळते. आणि मी कायम त्यांना लक्षात ठेवलेलं आहे. माझ्या मुलांनी त्यांना कदाचित लक्षात ठेवलेलं असेल. तुम्हाला आठवत आहे तशा कोणी टीचर बाई तुमच्या आयुष्यात ज्यांना खूप मोठं स्थान आहे, ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, शाळेची ओढ त्यांच्यामुळे तुम्हाला लागली? नक्की लिहा कॉमेंटमध्ये. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.